नितीन गडकरी नागपुरातून मतदानाला सामोरे जात आहेत. त्यांची हार्दिक इच्छा अशी आहे की त्यांना 5 लाखाचं मताधिक्य मिळावं. कोणत्याही मोठ्या नेत्याला जेव्हा तो सलग तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरा जात असतो तेव्हा निवडणूक ही आव्हानं घेऊनच समोर येत असते. पहिला टप्पा संपल्यानंतर महाराष्ट्रातले येणारे पुढचे टप्पे भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत जोखमीचे आहेत. त्या जोखमीला भारतीय जनता पक्ष कसा सामोरा जातो यावर महाराष्ट्राच्या 48 जागांचं भवितव्य अवलंबून आहे. महाराष्ट्रात अजूनही शरद पवार निवडणुकीची रचना बदलू शकतात. निवडणूक चालू असताना ते ज्या लोकांना भेटतात, ज्या लोकांना जवळ करतात, त्या सगळ्याला खूप महत्व असतं. एकनाथ शिंदे जे स्वतःची लोकप्रियता पणास लावू पाहतायत, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना सामोरं जात आहेत, पण खरंच त्यांना जनसमर्थन आहे का हे माहिती नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लोकनामामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. 19 एप्रिलचा दिवस आहे. महाराष्ट्रात विदर्भातल्या 5 जागी मतदान होतंय, तर देशात 100हून अधिक जागी मतदान होतंय. राजकारण पेटलंय. त्यानिमित्तानंच पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत दैनिक सकाळच्या मृणालिनी नानिवडेकर मॅडमशी. मॅडम, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. त्या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत आणि वेगळी ओळख थिंक बँकला करून द्यायची गरज नाही. त्या मूळच्या नागपूरच्या आहेत, त्यामुळे विदर्भापासून सुरुवात करून मग राज्य आणि देशावरती मी येणार आहे. हाच पहिला प्रश्न आहे की विदर्भात आज 5 जागी मतदान होतंय. पुढची फेज सुद्धा विदर्भाची आहे. खूप टाईट फाईट आहे असं म्हणतात. काँग्रेस विरुद्ध भाजप अशा बऱ्याच ठिकाणी लढतीये. तुमचा ग्राउंड रिपोर्ट आणि अनालिसिस काय? लोकशाहीच्या उत्सवाला यावेळेला महाराष्ट्रातली जी सुरुवात झाली आहे ती विदर्भातल्या 5 जागांवरून. देशामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना यावेळेला सर्वत्र नाही. यावेळेला राहुल गांधी यांना समोर करून बाकी प्रादेशिक पक्षांनी, अखिलेश यादव असतील किंवा अजून काही काँग्रेसचे नवे भिडू असतील, यांनी एक एकत्र फायरवॉल करायचा प्रयत्न केलाय. विदर्भ आणि पहिले 5 मतदारसंघ त्याला अपवाद आहेत. का अपवाद आहेत? तर विदर्भातल्या 5 पैकी 4 जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना आहे. एकच जी जागा आहे ज्याचं पुढच्या टप्प्यामध्ये पोलिंग होणार आहे, तिथे देखील आलेला जो उमेदवार आहे तो राष्ट्रवादीच्या चिन्हावर जरी लढत असला तरी तो आहे काँग्रेसचा कार्यकर्ता. त्यामुळे साधारणतः विदर्भातला जो काय सामना आहे तो बेसिकली काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा आहे. पहिल्या टप्प्याला ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे, 2019 साली या टप्प्यामध्ये काँग्रेसला साथ मिळालेली होती. हाताला साथ देणारे हे सगळे मतदारसंघ आहेत. त्या मतदारसंघांपासून ही निवडणूक सुरू झालेली आहे. कठीण प्रश्न आधी सोडवायचे असं काहीतरी कदाचित भारतीय जनता पक्षाची यामागची रणनीती असावी. आज आपण जेव्हा रेकॉर्डिंगला सुरुवात करतोय तेव्हा पश्चिम बंगालमध्ये 33% मतदान आतापर्यंत झालेलं आहे. विदर्भातलं म्हणजे महाराष्ट्रातलं मतदान जेमतेम 19% आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या प्रचंड उलथापालथीच्या घडामोडी आहेत त्या घडामोडींचं प्रतिबिंब म्हणून मतदानाची टक्केवारी कमी राहील का, अशी एक शंका पत्रकार म्हणून, निरीक्षक म्हणून माझ्या मनात आहे. याचं उत्तर आपल्याला काही तासांनी मिळेल. कदाचित हे चित्र पूर्णपणे बदलेल. पण उन्हाचा अतिरेक, मतदारसंघांमध्ये असलेली थोडीशी अनास्था, मुद्द्यांचा अभाव आणि निवडणुकीतला खालच्या स्तरावर वेगवेगळ्या विधानांमुळे एकमेकांना अतिशय पाण्यात पाहणारा प्रचार, यामुळे थोडासा मतदार कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेपासून दूर गेलाय का, हा पहिला प्रश्न, पहिली शंका. दुसरी शंका अशी आहे की भारतीय जनता पक्षाने ज्या रीतीने प्रचार यंत्रणा यावेळेला सुरू केलेली होती आणि प्रचार यंत्रणेचा जो काय भर होता तो मोदी है तो मुमकिन है, अगली बार 400 पार याच स्तरावर असल्यामुळे ही निवडणूक प्रचाराबाबत काहीशी एककल्ली राहिली होती. दुसऱ्या पक्षांना जे काय त्यांचं कार्यकर्त्यांचं बळ एकत्र करायचं होतं ते पक्षीय स्तरावर नाही तर ते उमेदवाराच्या स्तरावर एकत्र झालेलं दिसतंय. त्यामुळे हा जो सामना आहे तो मोदी विरुद्ध तिथले उमेदवार असा झालेला आहे. त्याचं देखील प्रतिबिंब मतदानात पडेल का हे पाहणं
थोडंसं मनोरंजक ठरणार आहे. दुसरं असं झालेलं आहे की मोदींची भव्य प्रतिमा आणि त्याचबरोबर मतदारसंघात गेल्या वेळी निवडून आलेल्या खासदाराला पुन्हा दिलेली संधी, म्हणजे उमेदवाराची अँटी इन्कम्बन्सी, असं काहीतरी विषम प्रतलात भारतीय जनता पक्ष इथे स्वतःची ओळख शोधायचा प्रयत्न करतोय. पहिल्या टप्प्यात विदर्भात दोन अतिशय बडे नेते भाजपतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. अर्थातच पूर्ण भारतभर रस्त्यांचं जाळं उभारणारे नितीन गडकरी नागपुरातून मतदानाला सामोरे जात आहेत. त्यांची हार्दिक इच्छा अशी आहे की त्यांना 5 लाखाचं मताधिक्य मिळावं. गेल्या वेळेला ते 2 लाखापर्यंत होतं. त्या 5 लाखाचं उद्दिष्ट ते कसं गाठतील याबद्दल भाजपच्या मनात खूप कुतूहल आहे. नावाचे काँग्रेसचे रुजलेले नेते महाराष्ट्रामध्ये त्यांची फारशी ओळख नसली तरी नागपुरात संघटनेवर अत्यंत उत्तम पकड असलेले नेते आहेत ते त्यांच्याशी सामना देत आहेत. टॅगलाईन प्रचारातली हवी आहे खरा विकास का हवा आहे विकास ठाकरे, अशी काहीशी झालेली आहे. खरोखर मतदान विकासाला मिळत आहे का, विकासाच्या गडकरी प्रणित प्रारूपाला मिळत आहे का, ते नागपुरात दिसणार आहे. दुसरा पाठोपाठचा मतदारसंघ हेवीवेट असलेला आहे चंद्रपूर, जिथे सुधीर मुनगंटीवार हे राज्यात मंत्री पद सांभाळणारे नेते उमेदवार म्हणून भाजपतर्फे रिंगणात आलेले आहेत. मला या निवडणुकीत लढायचंच नव्हतं अशीच सुधीर भाऊंनी केलेली सुरुवात आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं किंबहुना आपण म्हणू प्रतिभा धानोरकर याच्या उमेदवार आहे, त्यांचं एक जातीनिहाय संघटन आहे आणि भारतीय जनता पक्षाचं संघटन थोडासा रिलक्टंट उमेदवार आणि काँग्रेसचं व्यक्तिनिष्ठित व्यक्तिधारित संघटन असा सामना आहे. त्या जातीचे पण पदर आहेत. मला यावेळेला निरीक्षक म्हणून एक खूप प्रामाणिकपणे मत नोंदवावंसं वाटतंय की महाराष्ट्राची जी गत झालेली आहे की मुद्दे राहिले आहेत बाजूला आणि भलत्याच गोष्टींची चर्चा चालू आहे, ती चंद्रपूर बाबत अत्यंत पिन पॉइंटेडली आपण लागू करू शकतोय. चंद्रपूरमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी दारूबंदीचं अभियान राबवलं गेलं. सरकारने तिथे दारूबंदी घोषित केली. प्रचंड महसूल असताना एखाद्या सरकारने दारूबंदीची घोषणा करावी का? एखाद्या गोष्टीवर नियंत्रण आणणं हे 21व्या शतकात सरकारचं काम आहे का, हा मुख्य मुद्दा. पण तो निर्णय पारित झाला. त्या निर्णयानंतर तिथे दारूबंदी लागू झाली. मविया जेव्हा महाराष्ट्रात सत्तेत आलं तेव्हा त्यांनी ही दारूबंदी रद्द केली. पण आज या चंद्रपुरात पुन्हा एकदा जेव्हा मतदानाला सामोरं जात आहे तेव्हा दारूबंदी या भागात झाली होती हा मुद्दा प्रचार माध्यमांच्या प्रचारात नाही. याची चर्चा कुठे सुरू झाली आहे तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये. त्यावर वेगवेगळे आरोप प्रतिभा धानोरकर यांना मध्यभागी ठेवून केले जात आहेत. त्याबद्दलची महिला उमेदवार असल्यामुळे वेगवेगळी मतं इथे व्यक्त केली गेलेली आहेत. पण मुळात जनतेला दारूबंदी, व्यसनाधीनता या मुद्द्यांवर काही म्हणायचं आहे की नाही हे चंद्रपुरात फिरताना कुठेही जाणवत नाहीये. लगतचाच मतदारसंघ आहे गडचिरोलीचा. गडचिरोली हा तसाही विकासासाठी तहानलेला प्रदेश आहे. गेल्या काही दिवसात गडचिरोलीत प्रचंड प्रमाणात विकास झालेला आहे. तो कोणतंही सरकार असेल तरी झालेला आहे. आणि या मतदारसंघामध्ये गेल्या काही महिन्यात छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या बिमोडाचा संपूर्ण प्रभाव पडायची शक्यता आहे. ती शक्यता कशी आहे, मतदानाला लोक उतरतायत का हे दिसेल. पण कुठेतरी लेफ्ट विंग टेररिझम हा टोकाला नेऊन त्यांना संपवायचा प्रयत्न शासन करत असताना, हे प्रयत्न मनमोहन सिंगांच्याही कार्यकाळात झाले, हे प्रयत्न मोदींच्याही कार्यकाळात झाले, पी चिदंबरम, अमित शहा अशा दोन्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचं त्यात योगदान आहे. आणि खरोखरच गडचिरोलीत बॅलेट विरुद्ध बुलेट किंवा आपण उलट म्हणूया बुलेट विरुद्ध बॅलेट हे कितपत प्रत्यक्षात येत आहे ते पण आपण बघू शकणार आहोत. भंडारा हा लगतचाच मतदारसंघ आहे. तो तुलनेने सोपा आहे भारतीय जनता पक्षासाठी. तिथेही पुन्हा एकदा गेल्या वेळेच्याच खासदाराला संधी दिली गेलेली आहे. खासदारांबद्दलची नाराजी हा भारतीय जनता पक्षाला त्रास देणारा एक मुद्दा निश्चित आहे. पण भंडाऱ्यामधलं भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि पुन्हा एकदा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित संघटन असा तिथे एक सामना होणार आहे. हे सगळे सामने अत्यंत चुरशीचे आहेत का, किंवा त्यांचे निर्णय काय लागणार आहेत, हे आपल्याला खरोखर मतदानानंतरच कळेल अशी स्थिती आहे. कारण एकीकडे मोदींची एक, आम्हाला मोदी सोडून दुसरा कोणी नको आहे, आमच्या समोर दुसरा काही पर्याय नाही आहे, हे पण बोलणारे लोक आहेत. पण त्याच वेळेला मोदीजी आमच्या बेरोजगारीसाठी काय करणार आहेत, मोदीजी नक्की आमच्यासाठी कोणती भूमिका घेऊन येणार आहेत, असे प्रश्न यावेळेला मतदार विचारताना दिसत आहेत. पहिल्या वेळेला 2014 साली मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा ते म्हणाले होते की मी आशा दाखवली होती. नंतर ते म्हणाले होते की 2019 साली मी विश्वास दिला होता जनतेला, आणि आता 2024 साली मी लोकांना हमी देतोय. खरं तर मोदी की गॅरंटी हा राहुल गांधी यांनी गॅरंटी हा शब्द प्रत्यक्षात आणला होता, तो मोदींनी उचलला, इतका उत्तमरित्या उचलला की ते आता मोदी की गॅरंटी म्हणूनच सर्वत्र पसरलेला आहे. पण ते खरंच मोदींची गॅरंटी आहे का, आणि लोकांना त्याबद्दल आता विश्वास वाटतोय की नाही, हा मुद्दा इथे धसास लागणार आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाला या 5ही जागा प्रथमतः सोप्या वाटल्या असतील, पण जसं जसं निवडणूक समोर येते तसा तसा सामना चुरशीचा होताना दिसतोय. लोकशाहीत प्रत्येक सामना चुरशीचा होणं अत्यंत उत्तम असतं. वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका इथे काय असेल, हा देखील मुद्दा इथे समोर येणार आहे. आणि मला असं वाटतं की कोणत्याही मोठ्या नेत्याला जेव्हा तो सलग तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरा जात असतो तेव्हा निवडणूक ही आव्हानं घेऊनच समोर येत असते. मतदारांच्या अपेक्षा असतात की फास्ट फूड जनरेशनची पिढी आहे, जरी मतदार तरुण असले तरी त्या मतदारांना काहीतरी वेगळं देण्याची जी काय गरज होती, ती गरज भारतीय जनता पक्षाने कितपत प्रत्यक्षात आणलेली आहे, हा देखील मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे सामने काही एकतर्फी राहिलेले नाही. ऍडव्हान्टेज मोदी निश्चित आहे, कोणीही ते नाकारू शकणार नाही. पण तरी देखील विरोधकांनी त्या त्या स्थानिक ठिकाणी स्वतःची ताकद पणाला लावून मोदींच्या भारताच्या कल्पनेला आव्हान देण्याचे प्रयत्न अत्यंत उत्तमरित्या केलेले दिसत आहेत. पहिला टप्पा संपल्यानंतर महाराष्ट्रातले येणारे पुढचे टप्पे भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत जोखमीचे आहेत, आणि त्या जोखमीला भारतीय जनता पक्ष स्वतः निवडलेल्या मित्रांसह कसा सामोरा जातो यावर महाराष्ट्राच्या 48 जागांचं भवितव्य अवलंबून आहे. हा दुसरा टप्पा जो पुन्हा येणार आहे, त्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातले अत्यंत महत्वाचे मुद्दे ऐरणीवर आलेले आहेत. ते मराठा आरक्षणाचे मुद्दे असतील, ते शेतीमालाच्या भावाचे मुद्दे असतील, आणि या प्रत्येक मुद्द्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन कल्ट फिगर्स मोदी नावाच्या एका भव्य प्रतिमेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार आहेत. एक तर लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राला कितीही वैचारिक अधिष्ठान असलं तरी महाराष्ट्रात व्यक्तिमत्वांच्या भोवती राजकारण उभारण्याची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे हे इथे खूप मोठा ब्रँड होते. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्यक्षात काय योगदान दिलं, मराठी माणसाचं त्यांनी किती भलं केलं, हे सगळे प्रश्न विचारले जातातच. पण हे प्रश्न विचारणाऱ्यांचं प्रमाण कमी असतं. इथे मराठी माणसाला मानाचं स्थान, नोकरीत जागा ज्या बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती गुंफलं गेलेलं राजकारण इतकं मोठं होतं की भारतीय जनता पक्षासारख्या संघटनात्मक आत्मा असलेल्या पक्षांनी देखील या बाळासाहेबांचं बोट धरून किंवा त्यांना समावेत घेऊन महाराष्ट्राचा पट मांडला होता. शरद पवार हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे. पवारांची ताकद, पवारांचे मतदारसंघ आणि शरद पवारांनी राष्ट्रीय पातळीवर नेमकं काय केलं याची चर्चा होईल, ती व्हायला पण हवी. पण महाराष्ट्रात अजूनही शरद पवार निवडणुकीची रचना बदलू शकतात. निवडणूक चालू असताना ते ज्या लोकांना भेटतात, ज्या लोकांना जवळ करतात, जी जातीय समीकरणं मांडतात, त्या सगळ्याला खूप महत्व असतं. त्यामुळे मोदींच्या टीमला या दोन व्यक्तिमत्वांच्या टीमशी सामना देणं खूप आवश्यक झालेलं आहे. यातही काही गमतीचे भाग आहेत. उद्धव ठाकरे ज्यांचा पक्ष फुटलाय
आणि जे हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या जवळ जाऊन बसलेले आहेत, किंवा आपण म्हणू टू बी फेअर टू हिम, हिंदुत्वाला थोडंसं बगल देत जे काँग्रेसच्या मदतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, त्यांनी या 5 पैकी एकाही जागेवर प्रचारासाठी जाणं पसंत केलेलं नाही. काँग्रेसनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष अर्धा मुर्दा झाला असताना त्यांना तब्बल 21 जागा दिल्या. पण या 21 जागा आम्ही तुम्हाला देतो, तर ज्या ठिकाणी तुमचं वजन आहे, ज्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान आहे, तिथे तुम्ही प्रचाराला या, असं काँग्रेसनी त्यांना ना म्हटलेलं दिसत, ना त्यासाठी आग्रह धरलेला दिसत. प्रतिभा धानोरकर यांचे दिवंगत पती बाळू धानोरकर हे खरं तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. अत्यंत चुरशीच्या सामन्यात उद्धव ठाकरे जर चंद्रपूरला प्रचाराला गेले असते तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं, किंवा जो समसमान सामना आहे तो कुठेतरी एका बाजूला झुकला असता. पण उद्धव ठाकरे या ठिकाणी प्रचाराला गेलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात जेव्हा उद्धव ठाकरे समोर आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांच्या अपमानाची लढाई लढतायत, तेव्हा ते नॉन प्लेइंग कॅप्टन म्हणून घरून लढणार आहेत का बाहेरच्या मतदारसंघातून स्वतःच्या विचारसरणीच्या किंवा स्वतःच्या आघाडीतल्या उमेदवारांना प्रोत्साहन देणार आहेत, हाही मोठा मुद्दा आहे. पहिल्या टप्प्यात तरी याचा निर्णय लागला नाही, कारण उद्धव ठाकरे प्रचाराच्या मैदानात आले नाही. दुसरा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खूप मोठे स्टेक्स समोर येणार आहेत, आणि या पट्ट्यामध्ये एकनाथ शिंदे यांची सेना आणि उद्धव ठाकरे यांची सेना असा समोरासमोरचा सामना होणार आहे. यात नकली सेना कोणती आणि असली सेना कोणती याचा निर्णय लागणार आहे. आणि सध्याच्या स्थितीत तरी उद्धव ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला स्वतःची संपूर्ण ताकद एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या मागे उभी करावी लागलेली आहे. आजचा फक्त एक अतिशय महत्वाचा मुद्दा मी उल्लेख करते त्याचा, की आज पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आणि या विदर्भाच्या परिसरातच सभा होणार आहे. ही सभा आहे संध्याकाळी 5 वाजता. या 5 वाजताच्या सभेचा प्रचार कसा होतोय आणि मोदी या सभेनंतर नागपुरात मुक्कामाला जाणार आहेत, याचा काही परिणाम महाराष्ट्राच्या जनमानसावर होतोय का, हे देखील बघणं महत्वाचं ठरेल. गेल्या वेळच्या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रत्येक टप्प्यात मोदी काहीतरी नवीन कल्पना घेऊन समोर येतात. यावेळा तसं काही फारसं झालेलं दिसत नाही. पण ते कधीतरी केदारनाथला राहतात, कधीतरी एका वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगळ्या रीतीने अक्षय कुमारला मुलाखत देऊन प्रचारात येतात. तसंच आज मोदी नागपुरात जो काय मुक्काम करणार आहे तो विदर्भातल्या या सर्व जागांना बळ देणारा ठरणारा आहे का, हे देखील बघणं खूप रोचक ठरणार आहे. मुद्दा काय झालेला आहे की भारतीय जनता पक्षाने सध्या स्वतःचे 25 उमेदवार 48 पैकी जाहीर केलेले आहेत. गेल्या वेळी ते 25 जागांवरच लढले होते. यावेळेला कदाचित या जागा वाढतील. त्यामुळे युती करताना स्वतःची राजकीय स्पेस भारतीय जनता पक्षाने कमी केलेली नाही. पण दुसरी एक शिवसेना तयार करून तीच असली शिवसेना आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांना ते किती बळ देऊ शकतायत, हा या निवडणुकीतला सर्वात महत्वाचा मुद्दा ठरू शकतोय. एकनाथ शिंदे यांना जागा द्यायला भारतीय जनता पक्ष तयार होता, पण उमेदवार निवडीमध्ये मात्र आमचं मत घ्यायला हवं होतं असं भारतीय जनता पक्षाला वाटतंय. ते मत जिथे घेतलं गेलं नाही आणि काही उमेदवार घोषित झाले, तिथे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या आग्रहाने काही उमेदवार बदलले. हे सगळं करून भारतीय जनता पक्ष त्यांच्या 45+ स्वप्नापर्यंत पोहोचणार आहे का, हे महाराष्ट्रात बघणं महत्वाचं ठरणार आहे. यात भारतीय जनता पक्षाकडे जशी मोदींची प्रतिमा आहे, तसं भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक बूथवरचं प्रचंड मोठं नेटवर्क हे देखील त्यांचं मोठं बलस्थान आहे. आपण निवडणुकीच्या अरिथमॅटिकचा जेव्हा विचार करतोय तेव्हा हे लोक किती प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते कामाला लावून मतदानाला लोक बाहेर काढू शकतील, हा देखील मुद्दा सध्याच्या वातावरणात खूप महत्वाचा ठरतोय. भारतीय जनता पक्षाने यात कोणतीही कसर सोडलेली नाही. फक्त मुद्दा असा आहे की गेली काही वर्ष सातत्याने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बैठका घेत आहेत, त्या मीटिंग्सचे ते फोटो पाठवतायत
या सगळ्यामध्ये त्यांना नेमकं काय मिळालंय आणि मला काही मिळत नसताना मी नको असलेल्या काही नेत्यांना स्वतःत सामावून घेऊ शकतोय का, जो मुद्दा अजित पवार यांच्या प्रवेशामुळे जास्त मोठा झालेला आहे, त्याचा देखील निकाल या निवडणुकीत लागणार आहे. खूप मनोहारी चित्र जरी साधारणतः समोर येत असलं तरी सामने हे अत्यंत चुरशीने लढाईच्या तयारीने काँग्रेस एवढ्यासाठी उतरलेली आहे की 2 निवडणुका हातातून गेलेल्या आहेत. तिसऱ्या वेळेला जर हातातून निवडणूक गेली तर मग तो राजकीय पक्ष हा संपण्याच्या प्रवासाकडे मोठ्या वेगाने जाऊ शकतो. त्यामुळे नाना पटोले यांची रणनीती मान्य असेल नसेल, विजय वडेट्टीवार हे नाना पटोलेंना पूरक आहेत का स्पर्धक आहेत वगैरे, असे अनेक छोटे मोठे मुद्दे आहेत. पण काँग्रेस जीवाच्या निकराने या निवडणुकीत उतरलाय की नाही यावर या 5 मतदारसंघांचा निकाल देखील अवलंबून. यातला जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो इतक्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे जे आता एक प्रकारे भाजप विरोधाचा चेहरा आहेत महाराष्ट्रातले, हेच अनुपस्थित राहणं, त्याचं कारण काय असू शकतं? भारतीय जनता पक्ष हा आपला खूप मोठा शत्रू आहे, किंबहुना आपण सभ्यपणे बोलूया हा आपला खूप मोठा राजकीय विरोधक आहे, हे प्रत्येक विरोधी पक्षाला मान्य आहे. आणि जसं एखाद्या सिनेमामध्ये एखादा हिरो जितका आवश्यक असतो तितकाच त्याला आव्हान देऊ शकणारा एक प्रति हिरो आवश्यक असतो. प्रत्येक राज्यामध्ये विरोधी आघाडींनी असा मोदींच्या समोर उभा राहणारा प्रति हिरो शोधायचा प्रयत्न केला. हा हिरो राहुल गांधी होते का, तर राहुल गांधींच्या न्याययात्रेमुळे, राहुल गांधींच्या प्रयत्नांमुळे त्यांनी स्वतःला असं प्रोजेक्ट करायचा प्रयत्न केला, जरी मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी. पण राहुल गांधी यांची वेळोवेळीची वेगवेगळी विधानं की मी गरिबीचा प्रश्न पटकन मिटवून टाकेन, मी चुटकीसरशी काहीतरी करीन, किंवा त्यांचं मोहब्बत का दुकान, जादू की झप्पी, असे सगळे मुद्दे फारसे चालत नाही हे लक्षात आल्यामुळे विरोधी पक्षांच्या छावणीनी प्रत्येक राज्यामध्ये एक वेगवेगळा चेहरा आपला प्रति हिरो म्हणून मोदींच्या समोर आणायचा प्रयत्न केला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी होत्या. उत्तर प्रदेशचा सामना कितीही वेगळा असला तरी तिथे अखिलेश यादव नावाचे स्थानिक नेते होते. महाराष्ट्रात असा स्थानिक नेता उद्धव ठाकरे आहेत हे सर्वांनी एकमुखाने बैठकीत मान्य केलेलं दिसतंय. सांगलीची जागा ज्याप्रमाणे शिवसेनेचा तिथे एकही आमदार नसताना त्यांना दिली गेली, त्या निमित्ताने उद्धव ठाकरे हेच आपला चेहरा असू शकतात, विरोधी आघाडीचे तेच नेते आहेत, हे महाराष्ट्राने गृहीत धरलं. आता हे गृहीत धरण्यामागची काही काही कारणं मला असं वाटतं विचार करण्यासारखी आहेत. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाच्या प्रेरणेने झालेल्या बंडामुळे गेलं आणि त्यामुळे त्यांच्या भोवती एक खूप सहानुभूतीचं वर्तुळ तयार झालेलं आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं. त्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना महत्व देणं, त्यांना 21 मागतायत तर 21 जागा घ्या, सांगली मागतायत तर सांगली घ्या, त्यांच्या विरोधात काही बोलू नका, मुस्लिम मतं देखील त्यांच्या बरोबर येणार आहेत हे लक्षात घ्या, अशी सगळी गणितं रचली गेली. ती फार सोपी होती. काय असतं की माझी जी काय एक साधारणतः स्थितीप्रियता असते, त्या स्थितीप्रियतेमध्ये मला दुसरा कोणीतरी वेगळाच जर नेता आयता मिळत असेल तर त्याच्या मागे गणित लावणं हे मला सोपं जातं. महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रवाह खूप मोठा आहे, काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचं बळ आहे, काँग्रेसकडे राज्यस्तरावर यंत्रणा नसली तरी काँग्रेसचे उमेदवार कोणत्याही स्थितीत अत्यंत उत्तम मतं घेतात. गडकरींच्या विरोधात मागच्या वेळेला नाना पटोले ऐन वेळेला गेले आणि त्यांनी मतं घेतली. हे सगळे जमेचे मुद्दे असले तरी काँग्रेसला नेहमीच महाराष्ट्रात एका अवतारी पुरुषाची गरज वाटत असते. हे अवतारी पुरुष मागच्या वेळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार असायचे, की मोठे मोठे प्रश्न आले की ते प्रश्न शरद पवार सोडवतील अशी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठेतरी आपापसात पटत नसतानाही एका वाक्यता असायची.
मागच्या वेळेला काँग्रेसला एकच जागा जिंकता आली होती महाराष्ट्रात आणि ती होती चंद्रपूरची. या चंद्रपूरचे दिवंगत उमेदवार बाळू धानोरकर यांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणून ठेवणं आणि त्यांना उमेदवारी द्या हे सांगणं, हे सगळं मागच्या वेळेला शरद पवारांनी केलेलं काम होतं. गेल्या वेळेला शरद पवार साहेबांची जी भूमिका होती ती या वेळेला काँग्रेसनी आणि अर्थात शरद पवार यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेसनी उद्धव ठाकरे यांना प्रदत्त केलेली दिसते. म्हणजे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं होतं, कारण त्यावेळेला ते भारतीय जनता पक्षाने केलेल्या अन्यायाचं प्रतीक होते, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा 4 वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे भाजपच्या आक्रमक प्रतिमेचे, ओढून घेण्याचे, दुसऱ्याला काही मिळू न देण्याचे एक प्रतीक असल्याचं महाराष्ट्रातला विरोधी पक्ष मानतोय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या संपूर्ण आघाडीत खूप मोठं स्थान दिलं गेलेलं दिसतंय. उद्धव ठाकरे यांना पण आपण या संदर्भात काही गुण देणं अतिशय आवश्यक आहे. उद्धव ठाकरे घर सोडत नाहीत, उद्धव ठाकरे घरी बसतात, उद्धव ठाकरे कुठेही प्रचाराला जात नाहीत वगैरे अशी टीका त्यांच्या पक्षाचेही नेते खासगीत करायचे. किंबहुना एकनाथ शिंदे बाहेर पडायच्या अनेक कारणांपैकी ते पण एक कारण होतं. पण हे उद्धव ठाकरे प्रकृती अस्वस्थ असताना आता बरे झाल्यानंतर पूर्वीचे सगळे आक्षेप मोडून काढत मतदारसंघांमध्ये फिरले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दौरा केलाय, लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा केली आहे. आता यातलं रायडर असं आहे की उद्धव ठाकरे प्रामुख्याने शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातच गेले आहेत. ते काँग्रेसच्या उमेदवारांकडे किती गेले किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला आधार देण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला हा प्रश्न अजून ऐरणीवरच कोणी आणलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी लग्नात मुंज म्हणजे लोकसभेत विधानसभेची तयारी करताना खूप मेहनत केलेली आहे. कदाचित त्यांच्यावर आलेलं संकट ते संधीत रूपांतरित करण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांनी जेव्हा स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढली होती तेव्हा त्यांनी उत्तम कामगिरी नोंदवून दाखवलेली होती. पण स्वतःच्या वर झालेला अन्याय हा दुसऱ्या पक्षांना अपलिफ्ट करणारा कसा असू शकेल, त्यासाठी मी काय व्यूहरचना केली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांच्या प्रचारातून कुठे दिसलं नाही. आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी तुम्ही आमच्यासाठी हे करा असं गळ घातल्याचं देखील कुठेतरी दिसत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभी झालेली महाविकास आघाडी ही स्वतःच्या सोयीचं राजकारण करते असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. यात एकजिन्सीपणा किती आहे, एक हृदय किती आहे, एक दिलानी ते निवडणुकीला सामोरे जात आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दुर्दैवाने नकारार्थी आहेत. की मला कुठेतरी सामना करायचा आहे आणि तो सामना करण्यासाठी मला हवा असलेला चेहरा हा उद्धव ठाकरे आहे हे गृहीत धरलं गेलंय. मला असं वाटतं की यात थोडासा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा देखील हातभार लागलेला आहे या प्रकरणाला. कारण ज्या प्रकारे इंडिया आघाडी प्रत्यक्षात आणायचे प्रयत्न केले गेले आणि ती इंडिया आघाडी कुठेही नीट प्रत्यक्षात येऊ शकली नाही. जे निमंत्रक होते नितीश कुमार, ते नितीश कुमारच या आघाडीतनं बाहेर पडून गेले. ममता बॅनर्जी ज्या सायझेबल स्वतःचं फॉलोइंग ठेवतात त्या या आघाडीतनं बाहेर निघून गेल्या. त्यामुळे आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना या आघाडीतून गमावता कामा नये असं कुठेतरी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने विशेषतः राहुल गांधी यांनी ठरवलेलं असावं असा एक माझा समज झालेला आहे. या समजामुळे शिवसेनेला जे काय देता येईल ते दिलंही गेलं आणि शिवसेनेला या महाविकास आघाडीचा अलिखित नेताही केलं गेलं. काँग्रेसचे पण काही अंतर्गत जे प्रश्न आहेत ते देखील आपण यात लक्षात घेऊ. अशोक चव्हाण हे स्वतःच्या जिल्ह्यावर वर्चस्व असलेले काँग्रेसचे एक नेते होते, ते निवडणुकीच्या आधी निघून गेले. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत, ओबीसीचं राजकारण ते उत्तम रीतीने करतात, पण त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रातलं सरकार लयाला जाणं फार सोपं झालं. त्यामुळे अशोक चव्हाण राहिलेलेच नाहीत, नाना पटोले नेते होऊ शकत नाहीत. विजय वडेट्टीवार नक्की काय करणार हे कोणाला माहिती नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा नेता समोर असताना त्यांना साताऱ्याची जागा त्यांचे मित्रपक्ष देखील देऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेस अत्यंत निर्णायकी अवस्थेत महाराष्ट्रातली आलेली आहे.
शरद पवार हे स्वतः अत्यंत उत्तम नेते आहेत, त्याबद्दल वेगळं बोलायची गरज नाही. सुप्रिया सुळे या देखील नेत्या म्हणून तयार झालेल्या आहेत, पण सुप्रिया सुळे या बारामतीत अडकल्या आहेत. जयंत पाटील यांची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही. ते देखील फार उत्तम रीतीने रस घेत आहेत असं दिसत नाही. मग कोण उरतं तर जितेंद्र आव्हाड. ते अत्यंत उत्तम रीतीने स्वतःला प्रोजेक्ट करतायत, पण तेही अजून महाराष्ट्र पातळीवरचे नेते व्हायला वेळ आहे. त्यामुळे सोयीचा नेता उद्धव ठाकरे झाले. उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मोदींच्या विरोधातला प्रतिहिरो महाविकास आघाडीला मिळाला. हा प्रतिहिरो कितपत यशस्वी आहे, या प्रतिहिरोला आव्हान दिलं जात आहे का? हिंदुत्ववादी मतं राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांना नाकारतो का, हा एक प्रश्न आहे. जसा या वादग्रस्त बाजू आहेत, तशा उद्धव ठाकरेंच्या जमेच्या देखील बाजू आहेत. त्या अशा की मोदी नावाच्या एका प्रचंड मोठ्या महानायकाला आव्हान देऊ शकणारा कोणीतरी नायक इथे आहे, असं इथल्या अल्पसंख्याक समाजाला देखील वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम मतांची गणितं देखील उद्धव ठाकरेंच्या रूपाने आपल्याला मिळू शकतील, असा महाविकास आघाडीचा एक समज झालेला आहे. मला असं वाटतं की सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेली एक विस्विशीत आणि फारसा काही प्रचंड उत्तमरित्या बांधू शकणारा धागा नाही, अशी एक महाविकास आघाडी आहे. आणि ती ज्या महायुती समोर लढा देते आहे, त्या महायुतीकडे एक मोदींसारखा नायक आहे, एक देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्तम सीईओ आहे महाराष्ट्रातला. पण एकनाथ शिंदे जे स्वतःची लोकप्रियता पणास लावू पाहत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना सामोरं जात आहेत, पण खरंच त्यांना जनसमर्थन आहे का हे माहिती नाही. उलट मतं ते किती खेचू शकतील याबद्दल संशय आहे. आणि अजितदादा पवार जे महाराष्ट्रातल्या 41 जागांवर विधानसभेचा प्रभाव टाकू शकतात, पण ते बारामतीत अडकले असल्यामुळे महाराष्ट्रातल्या या 3 पक्षांचा, इकडचे 3 आणि तिकडचे 3, यांचा सामना हा काहीसा न बांधलेला, बांधीव नसलेला असा काहीतरी विचित्र झालेला आहे. महाराष्ट्रात असं काहीतरी होईल असं मला असं वाटतं 10 वर्षांपूर्वी कोणीही भाकीत करू शकलं नसतं.